गोव्यामध्ये गंभीर गुन्हे करणारे थायलंडलाच पळतात की काय असा संशय निर्माण करणाऱ्या दोन घटना एकाच दिवसात समोर आल्या आहेत। यातील पहिली घटना म्हणजे 25 जणांचा बळी घेतलेल्या हडपड येथील नाईट क्लबच्या मालकांनी घटनेनंतर अवघ्या 6 तासात थायलंडला पळ काढल्याचं समोर आलं। दुसऱ्या घटनेत 11 कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी थायलंडला पळालेला एक संशयित 7 महिन्यानंतर बंगळुरू येथे पोलिसांच्या तावडीत सापडला। हा संशयित एप्रिल 2025 मध्ये थायलंडला पसार झाल्याचं समोर आलं होतं। याच प्रकरणाचा वेध घेणारा हा विशेष रिपोर्ट। हडपडेचा बर्च बाय रोमिओ लेन हा क्लब शनिवारी मध्यरात्री 11:15 वाजण्याच्या सुमारास आगीच्या भक्ष्यस्थानी पडला। यात 25 जणांचा मृत्यू झाला। घटनेनंतर 6 तासांनी म्हणजे रविवारी पहाटे 5:30 वाजता या क्लबचे मालक सौरभ लुथरा आणि गौरव लुथरा हे दोघे थायलंडला पळून गेल्याचं समोर आलं। आता या दोघांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे। ही घटना घडत असतानाच रविवारी सकाळी 11 कोटींच्या ड्रग्ज तस्करी प्रकरणातील संशयित विनेश वायके याला बंगळुरू विमानतळावरून अटक करण्यात आली आहे। 7 महिन्यांपूर्वी तो गोवा पोलिसांच्या तावडीतून सुटून थायलंडला पळाला होता। रविवारी गुपचूपपणे तो बंगळुरूत उतरण्याच्या तयारीत होता, पण तपास पथकाने सतर्क राहून विमानतळावरच त्याच्या मुसक्या आवळल्या। म्हापशाच्या प्रथमवर्ग न्यायालयानं आता या संशयिताला 4 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे। संशयित विनेश हा मूळचा केरळचा रहिवासी आहे। 22 एप्रिल 2025 रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकानं कळंगूट जवळील शिवोली गावातल्या बामणवाड्यावर छापा टाकला होता। तेव्हा तिथं भाड्यानं राहणाऱ्या केरळच्या मुहम्मद समीर याच्याकडं तब्बल 11 कोटी 7 लाखांचा ड्रग्ज सापडला होता। मुहम्मदची 7 दिवसांच्या पोलीस कोठडीत चौकशी केली असता पथकाला ड्रग्ज तस्कर विनेशची माहिती मिळाली, पण तितक्यात तो थायलंडला पळून जाण्यात यशस्वी झाला होता। मात्र आता तो तावडीत सापडला आहे। केरळचा 29 वर्षांचा संशयित मुहम्मद गेल्या 5 वर्षांपासून गोव्यात राहतो आणि तो बागा किनाऱ्यावर एक गेस्ट हाऊस देखील चालवतोय। गोव्यातील पर्यटन व्यवसायात त्यानं जम बसवला आहे। दरम्यान मुहम्मदला शिवोलीतून अटक केल्याच्या अवघ्या 18 दिवस आधी म्हणजे 8 मार्च 2025 रोजी गुन्हा शाखेनं गिरीतील एका घरावर छापा टाकून 11 कोटी 67 लाख रुपयांचा ड्रग्ज पकडला होता। त्या प्रकरणात 26 वर्षांचा भाडेकरू गौतम एम हा मूळचा बंगळुरूतील आहे। कोठडीत त्याची कसून चौकशी केली असता मुख्य संशयित थायलंडमध्ये लपून बसल्याचं उघडकीस आलं। त्याच्या विरोधात लुकआउट सर्क्युलर आणि ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हे सगळे परप्रांतीय धनदांडगे संशयित गेल्या 9 महिन्यात गोव्यात गंभीर गुन्हे घडल्यानंतर थायलंडला पळाले। आता हा योगायोग म्हणायचा की त्यांचं पूर्वनियोजित असतं, याचा सखोल तपास करण्याचं आवाहन गोवा पोलिसांसमोर उभं राहिलंय। याविषयी तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि गोव्यातील महत्त्वपूर्ण घडामोडींची अचूक माहिती घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।